राधे राधे मित्रांनो. तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आम्ही ओडिसाला निघालेलो आहे. मी आणि माझ्यासोबत मम्मी आहे. राधे राधे. तर मित्रांनो आता आम्ही दोघंच निघालेलो आहे या ट्रिपसाठी. म्हणजे खूप दिवस झाली इच्छा होती की ओडिसाला जायचं आहे म्हणून. तर ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे. ॲक्च्युली पप्पा आणि ते आधीच जाऊन आलेले आहेत म्हणून मी आणि मम्मीच राहिलो आहे. म्हणून आम्ही दोघं निघालेलो आहे. तर ठाणा स्टेशनला पोचलेलो आहे आता आम्ही. LTTवरनं एक ट्रेन आहे. ॲक्च्युली 2 ट्रेन आहेत ओडिसाला जायला. एक दुपारची आहे आणि एक रात्रीची आहे. तर म्हणजे तसा बारीक वगैरे तर खूप लांबचा प्रवास आहे हा. म्हणजे 30 तास लागणार आहेत जवळपास पोचायला. लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस नया नागपूर आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आएगी गाड़ी 12879 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस नया नागपूर. ट्रेन आपली एकदम टायमिंगवर होती. 5 मिनटं डिले होती. तेवढं तर ठीक आहे, एवढं काय टेन्शन नाही. आणि आता आपल्याला या ट्रेनमध्ये 30 तासाच्या वर काढायचे. खूप मोठा प्रवास आहे हा, लांबचा प्रवास आहे. नागपूरवरनं जाते ही ट्रेन म्हणून थोडा वेळ लागतो आहे. आता जरा अंधार असल्यामुळे मी काय दाखवत नाही. मम्मी आणि ते पण जरा झोपायच्या ह्याच्यामध्ये आहे. आता आम्ही सेकंड AC मधनं ट्रॅव्हल करतो आहे. पहिल्यांदाच मी असं सेकंड AC मधनं ट्रॅव्हल करतो आहे. दरवेळेस मित्रांसोबत असतो म्हणून काय नॉर्मल नाही तर म्हणजे शॉर्ट डिस्टन्स असेल तर नॉर्मल किंवा थर्ड AC मधून ट्रॅव्हल करतो. पण आता जरा लांबचा प्रवास असल्यामुळे सेकंड AC मध्ये ट्राय करतो आम्ही. आतापर्यंत तर काय अडचण नाही. बघू आता जरा थोड्या वेळात झोपून कमी तर नेक्स्ट अपडेट तुम्हाला देऊ लवकरात. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. चहा नाश्ता झालेला आमचा मस्तपैकी आणि सिग्नल लागलेलं आहे आपल्या ट्रेनला. मस्त काल झोप झाली रात्री विमानमध्ये. एक ट्रेनचं भारी आहे की रात्रीचे असल्यामुळे मस्त जेवण खाऊन करून डायरेक्ट येऊन ट्रेनमध्ये येऊन झोपायचं. फक्त आजचा दिवस काढायचा आहे. उद्या सकाळी 7 वाजता पोचू. या ट्रेनचा टायमिंग आहे. पण म्हणजे लोक असे बोलतात की वेळेत नाही पोचत ही गाडी. बघू आता आपल्याला कळेल. 1-1.5 तास लेट होतो तिथून. पण नंतर मग जगन्नाथपुरीला वेगळी ट्रेन आहे किंवा बसनी पण जाऊ शकता. डायरेक्ट ट्रेन पण आहे पण त्यासाठी ती आठवड्यातनं 2-3 वेळाच आहे असं आहे. बघू आता. आपली ट्रेन तर सुटलेली आहे. नागपूर दुपारी आहे 1-1:30च्या दरम्यान. नागपूर पण बघायला भेटेल स्टेशन तरी काय तर व्ह्यू आतापर्यंत तर डिसेंटच आहे. थोड्या वेळात बघू मजा आली तर मग तुम्हाला दाखवतो. बाकी मित्रांनो सेकंड AC खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. मस्त निवांत आहे. 2-2 लोकांची सीट असल्यामुळे काय टेन्शन नाही. किती पण लांबचा प्रवास असेल तरी पण काय जाणून येणार नाही असं आता असं वाटतंय. नुसते सिग्नल लागते त्या गाडीला, काय समजत नाही बाबा. पुढे काम चालू आहे वाटतं, दिसतंय. असंच जर गेलं तर संपलं आपलं इथंच. खूप लेट होईल असं वाटतंय. आता कामं चालली आहेत वाटतं म्हणून एवढे सिग्नल लागत आहेत. सॅटर्डे संडे असल्यामुळे कामं चालू आहेत म्हणून सिग्नल लागत होते एवढे. मित्रांनो दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आपण नागपूर स्टेशनला पोचलेलो आहे. टायमिंगवर आहे ट्रेन एकदम. आता खूप सारे लोक प्लॅन आम्हाला वेगळे सांगत आहेत की कसं तुम्ही सगळ्या गोष्टी कवर करू शकतात. ॲक्च्युली आम्ही इथे 3 दिवस आहे आणि येताना आम्ही फ्लाईटनी जाणार आहे. जाताना ॲक्च्युली दोन्ही साईडनी फ्लाईटनीच जायचं होतं पण नंतर विचार आला की थोडं बघूया कसं वाटतं एवढा प्रवास करून 30 तासांचा. आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. सेकंड AC असल्यामुळे काय अडचण येत नाही आणि लोक पण खूप छान आहेत. म्हणजे सपोर्टिव्ह आहेत आणि गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि आपल्या सीटच्या समोरच एक लहान मुलगा आहे म्हणून टाईमपास होतो आहे फुल. मम्मी तर मम्मी आणि त्यांचं तेच चालू आहे, खेळतो आहे तो नुसता. म्हणून काय टेन्शन नाही. आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे काय नुसतं झोपून जायचं. आता थोडं काहीतरी खाऊ आम्ही आणि परत झोपायचं. उद्या सकाळी 7 वाजता पोचू भुवनेश्वरला आणि भुवनेश्वरनं परत आम्हाला ओडिसाला जायचं. तर मित्रांनो भुवनेश्वरला पोचल्यानंतर
आपल्याला पुरीसाठी निघावं लागेल. त्यासाठी आपण बाय रोड पण जाऊ शकतो बसनी किंवा म्हणजे टॅक्सी विक्सी करून, पण त्याला 3-3.5 तास लागतील असा अंदाज आहे. बघू आता. ट्रेननी पण जाऊ शकतो, पण ट्रेन त्या वेळात पाहिजे. जर ट्रेन आपली लेट झाली तर बघू आपण. जर ट्रेननी काय 1 तासात पोचू, बरं होईल ट्रेनच भेटली तर. मम्मी आतमध्ये बसली आहे, दही शोधत होतो पण दही तर काय भेटलं नाही. पराठे घेतलेले आम्ही, बघू आता ट्रेनमध्येच भेटलं तर. नागपूर स्टेशनला 15-20 मिनटं थांबली आहे गाडी. दही भेटलं बाबा एकदाचं. फोनला चार्जिंग पण 1% आहे. नशीब झाली. व्हिडिओ पण कधी पण बंद पडू शकते. बोललो गुगल पे होईल का नाही, पण नशीब झालं. नेटवर्कचा काही इश्यू नाही झाला, बरं झालं, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. चला आता तिथं जाऊन खातो. आता फोन स्विच ऑफ होईल नाही तर. चला कट नाही तर फिक्स आहे खाताना. सहा 20 झालेले आहेत मित्रांनो. अजून पण 13 तासाचा प्रवास बाकी आहे आपला. काय वाटत नाही असं, नुसतं झोपाच चालू आहे. मित्र असते ना तर जरा मजा आली असती. आता आम्ही दोघंच असल्यामुळे काय एवढं काय नाही. आणि AC डब्यात जरा गारच वाजते. आणि मी त्यातल्या वरती झोपतोय. मम्मी जरा खाली बसते, म्हणून मग वर जरा जास्तच गार वाटते. स्टेशन बाकी नीट अँड क्लीन आहे, आपल्यासारखंच आहे. जंक्शन आहे हा मोठा. विचार केला ट्रेनमधली चहा नको प्यायला, बाहेरची पिऊ, पण बाहेरची पण तशीच आहे. चहा गँग, यांची मोठी गँग आहे चहाची. त्यामध्ये मी पण आहे, ती बात वेगळी. मावशी, दीदी, लय चहा आवडतं या लोकांना. काय मग कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंत? नुसता झोपा काढायच्या जाता. अजून 13-14 तास आहे. ब्लॅक भारी हा. हो मागे दिसतोय तुम्हाला. 10 कमी आहेत मित्रांनो. आणि आपण भुवनेश्वर स्टेशनला पोचलेलं आहे. थोडंसं डिले झालेलं आहे. फायनली पोचलेलो आहे आपण. 32 आवर्स लागले ते आपल्याला पोचायला. भुवनेश्वर स्टेशनला आपण पोचलेलो आहे. 32 तास लागले आपल्याला इथे पोचायला, पण काही वाटलं नाही, कारण काय जास्त करून रात्रीचाच प्रवास असल्यामुळे. आणि आता इथून आम्ही पुरीला निघणार आहे. त्यासाठी एक जनरल तिकीट काढलेली आहे, 20 रुपये पर पर्सन. आणि बघू आता. इथे पण लोकल आहेत, लोकल आली तर लोकलनी निघणार, नाहीतर जर कुठली मेल आली तर त्याने पण प्रवास आपण करू शकतो. आता आपली गाडी मागेच लागलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. अर्ध्याहून जास्त पब्लिक पुरीसाठी जायला हे आलेली आहे या प्लॅटफॉर्मला 4 आणि 5ला. मम्मी लावलाय फोन चार्जिंगला बाकी. राधे राधे. कसं वाटतंय मग? प्रवास खूप चांगला झाला, काय वाटलं नाही. जर दुपारची ट्रेन असती ना, ती डायरेक्ट आपल्याला पुरीला सोडलं असतं तिने, मग भुवनेश्वरला उतरायची काही गरज नसती लागली. ही ट्रेन फक्त भुवनेश्वरपर्यंतच होती. पण दुपारच्या प्रवासाला एक अडचण आली असती की म्हणजे दिवसा प्रवास करायचा म्हणलं ना, खूप वेळ निघत नाही. रात्रीचा कसं पटापट निघला. 12 तास तर झोपण्यामध्येच गेले काल, म्हणून काय वाटलं नाही. आराम तर चांगला झाला आहे आता आमचा. बघू आता तिकडे जाऊन रूमचं बघू. रूमची बुकिंग काय केली नाही. ऑफिसमधले लोक होते, ती बोलली की आता एवढे रश नसेल, बघू मग त्या अकॉर्डिंग तिथे गेल्यानंतरच रूम बघू. ACच घ्यावा लागेल, कारण काय आता गरमी खूप आहे इथे ओडिसामध्ये. गुगलमध्ये पण रिव्ह्यू बघितलं तेव्हा ती लोक बोलले की समरमध्ये जास्त जात नाही लोक. ठीक आहे, पण आपला योग आलेला आहे आता. देवाने आपल्याला बोलवलं आहे, मग काय आता. भुवनेश्वरनं आम्ही निघालेलो आहे मित्रांनो. 3rd AC मध्येच बसलो आहे. काय 40 मिनटात पोचून जाऊ. नाश्ता चालू आहे आमचा. अयंगर बेकरीमधनं घेतलेलं 3rd AC. लय वाट लागली केसांची. 3rd AC कधी कधी चांगला वाटतं मला. लाईट वेट सगळं प्रॉपर, चार्जिंग पॉईंट हे सगळं. 2nd AC मध्ये एवढं भारी नव्हतं. माझ्या इथली लाईट तर खराबच होती.
बिल्डर हा टेबल पण फोल्ड होतो, त्यातला फोल्ड नव्हता होत. सगळी लोक इथे भुवनेश्वरला उतरून गेली. आम्ही इकडनं चढलोय आता पुरीसाठी. तर मित्रांनो, पुरी स्टेशनला पोचलेलो आहे आम्ही. 10:30 वाजलेले आहेत. आता मंदिराकडे निघालेलो आहे. मंदिराच्या जवळपासच रूम घ्यायचा आहे. बघू आता किती काय रेट आहेत, कसं काय. 3 किलोमीटर आहे स्टेशनपासनं. 20 रुपये घेतात पर पर्सन. आता इथले लोक बोलले असं, बघू आता बाहेर जाऊन किती घेत आहेत ते. काय दमलो आहे आता, चिकट झाला, अंगालाही गरम व्हायला लागला. दमलो आहे म्हणजे गरमीमुळे कंटाळा यायला लागला. आता रूमवर जाऊन मस्त फ्रेश होऊ आणि मग मंदिरात जाऊ. आणि आजच प्रसाद घेऊया. प्रसाद तर रोजच खायचा आहे. जेवढ्या दिवस असू इथे त्या दिवशी रोज प्रसाद खायचा आहे. प्रसाद खूप भारी असतो. ते मातीच्या भांड्यांमध्ये असतो. बघू आता थोड्या वेळात आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. चला, तोपर्यंत रिक्षा बघतो आता. बरीच गर्दी होती ट्रेनला बाकी. स्टेशनपासून आपण रिक्षाने आलो. ॲक्च्युली तिथे खूप म्हणजे लोक हे करतात, खोटी माहिती देत आहेत की बाबा डायरेक्ट रिक्षाच भेटेल तुम्हाला. आम्हाला पण तेच बोलले, डायरेक्ट म्हणजे रिक्षा भेटेल. त्यासाठी ते लोक बोलत होते 150 रुपये, काही लोक 200 रुपये असे बोलत होते. पण आम्हाला लोक बोललेली आधीच ट्रेनमध्ये की शेअरिंग रिक्षा भेटतात, बाहेरच्या साईडला जावा. मग तिकडनं आम्ही गेलो आणि 20 रुपयात आम्हाला इथे सोडलेलं आहे मंदिराच्या जवळ मार्केटमध्ये. तिथून थोडं आम्हाला पायी जायचं आहे. पण असं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीची काळजी घ्या जर तुम्ही येत असाल तर. शेअरिंग रिक्षा आहे तिथे, फक्त थोडं लांब जावं लागेल. स्टेशनपासून थोडं 5 मिनटावर तिकडनं तुम्हाला भेटून जातील. आणि बस पण आहेत, म्हणजे ह्यांच्या मंदिराच्या त्या 10-10 रुपयात सोडतात, असं आहे. आता आपण जरा रूमचं बघतोय. रूमवर जाऊन फ्रेश होऊ मस्तपैकी आणि मग निघूया दर्शन करायला. खाजा भेटायला लागला इथे. खाजा खूप फेमस आहे इथे, मला खूप आवडतो खाजा. जाताना घेऊन जावं लागेल प्रसाद सगळ्यांना. या 2-3 बिल्डिंग आहेत ना, ह्यांच्याच मागे मंदिर. मागनं आपण आलो तेव्हा दिसत होतं, आता या बिल्डिंगमुळे दिसत नाही. ऊन पण एवढं मधीच पडतंय, मधीच थोडं पावसासारखं वातावरण असल्यामुळे चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. चला रूमचं बघूया लवकरात लवकर, ऊन वाढायच्या अगोदर, म्हणजे आपल्याला दर्शनाला पण निघायला. आलेलं खूप गरम झालं पण फायनली रूम भेटला. मला एक रूम टूर देतो. रूम तर डिसेंटच आहे. सगळ्यात भारी विषय इथे मंदिराच्या समोरच आहे आपले बाल्कनी. मस्त आहे. आता पण गर्दी आहे तशी. 1700 मध्ये त्यांनी रूम दिला एका दिवसाचा. आधी फोनवर आम्ही बोलत होतो तेव्हा 2000 असंच बोलत होता. 1700 मध्ये दिलं त्यांनी. मावशी आणि ते पण इथेच राहिलेले. चला आता जरा आंघोळ करतो, फ्रेश होतो मस्तपैकी. ऑइली झालं जाम फेस. आणि मग निघणार आम्ही दर्शन करायला. काय मम्मी? चला. मस्त फ्रेश झालं मित्रांना. आता मम्मी पण रेडी झाली आहे. आता आम्ही निघतो दर्शन करायला. आता आम्ही फोन नाही नेते, फोन घरीच ठेवतो. कारण काय म्हणजे फोन काउंटर आहे तिथे, फोन ठेवू शकतो आपण तिथे. पण ते जरा आता लांब आहे आणि ऊन पण जास्त झाले, म्हणून आता फोन इथेच ठेवतो. बघतो जरा मंदिराचं कसं काय आहे ते, म्हणजे किती लांब आहे म्हणजे फोन ठेवायला असं तसं. आता सुरुवातीला पहिल्यांदा असंच करतो, फोन आम्ही रूमवरच ठेवतो आणि नंतर मग बघू संध्याकाळी वाटलंच तर फोन घेऊन जाईल, तेव्हा लॉकरमध्ये ठेवेल. आता ऊन असल्यामुळे नाही नेत म्हणजे परत लॉकर आणि ते खूप लांब आहे, तो रूमवाला बोलला. पण ठीक आहे, दर्शन करतो, आपली इच्छा पूर्ण होते.
मम्मीची लई इच्छा होती जगन्नाथपुरीला जायची. माझी पण होती तशी, पण माझ्यापेक्षा जास्त मम्मीची होती. पण आता ती झालेली आहे, पूर्ण होईल आता थोड्या वेळातच. चार्जिंगला लावतो आणि ठेवतो. मी चार्जर कुठे आहे का माझा? जय जगन्नाथ. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. खूप वेळ लागला ॲक्च्युली. आम्हाला असं वाटलं की अर्धा एक तासात होऊन जाईल, पण खूप वेळ लागला. तरी 1.5-2 तास लागले आम्हाला. म्हणजे तिथे कसं एक लॉटने सोडतात, म्हणजे थोडे लोक सोडतात, परत गेट बंद करतात, परत थोडे लोक सोडतात, असं सिस्टीम होती. म्हणून जरा वेळ लागला आणि खूप धक्काबुक्की होती आणि ऊन खूप होतं. दुपारपर्यंत आम्ही असं म्हणत होतो, खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. पप्पा तिकडनं फोन करून सांगतात पाणी प्या, पाणी प्या. म्हणजे असं चालू होतं. आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर येतोयच तर हा जोरदार पाऊस. आता जरा विश्रांती घेतली पावसाने. आम्ही पण रूमवर आलो, पूर्ण भिजलो, कपडे बदलले जरा. सगळ्यांची पंचायत झाली आपल्या भाषेत पाऊस पडल्यामुळे. पण दर्शन खूप छान झालं. आम्ही सुरुवातीला जेव्हा गाभाऱ्यात गेलो तेव्हा गेट बंद होते, म्हणजे द्वार बंद होता, पण काहीच वेळात मग चालू झाला 10 मिनटात. मग खूप सारी धक्काबुक्की चालू होती, पण ठीक आहे. पण सगळं वर्थिट झालं. खूप मस्त झालं दर्शन. आणि मंदिर पण खूप छान आहे. त्या परिसरात खूप सारे छोटे मंदिर आहेत. खूप मजा आली. आम्ही तिथेच मग प्रसाद घेतला. प्रसाद पण खूप छान होता. मातीच्या भांड्यामध्ये आम्ही म्हणजे भात आणि डाळ आणि त्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या. खूप मस्त होत्या. खूप मजा आली. ॲक्च्युली पाऊस पडल्यामुळे जरा आम्ही उरकतं घेतलं, लवकरात लवकर करत होतो, पण तरी पण खूप मजा आली. उद्या सकाळी परत वाटलंच तर आपण जाऊ. आता आमचा प्लॅन होता थोडा, म्हणजे पाऊस पडल्यामुळे सगळा प्लॅन आता गडबड झाली. आमचा विचार होता आता बीचवर जावं, जरा जवळच बीच आहे, बघूया आपण. पण आता सध्या पाऊस पडतोय म्हणून नको जायला. बघू थोड्या वेळाने जर पाऊस थांबला. पण रात्री बीचवर जाऊन काय मतलब नाही. मग जेवायला तरी जाता येईल खाली. पण खूप मजा आली. दर्शनानंतर खूप भारी झालं. रूम पण आपल्याला एवढं मस्त भेटलं आहे की एकदम समोरच व्ह्यू दिसतोय मस्तपैकी. आणि खूप उंच मंदिर आहे, म्हणजे इथनंच एवढं ते मोठं वाटतंय, तर जवळनं गेल्यानंतर खूप उंच आहे. खूप भारी आहे. मार्केटला निघालो आहे जरा टाईमपास करायला. पाऊस उघडला आहे आता पूर्ण. मुंबईसारखे तिथे नुसता खाजा दिसतोय. तिथे बघेल तिथे खाजा विकायला. जाताना घेऊन जायचं आहे खूप सारा. सगळीकडे खाजाच दिसतोय. गर्दी आहे बाकी मार्केटला. त्या समोरच ही गल्ली आहे. छान मार्केट आहे. खाजा आणि ते परत देवाची सामान, शंख आणि ते परत दुधाचे आयटम पण खूप आहेत. गुलाबजाम, रसगुल्ला हे सगळं भारी आहे. आणि छोटे मोठे असे हॉटेल पण आहेत. आता आम्ही तर काही जेवायचं काही इच्छा नाही. मस्त आहे पण चंदन काय आहे. पाऊस पडल्यामुळे चांगला गारवा झाला आहे, बरं वाटतंय म्हणून. हे असं मार्केट, एवढा आवाज आणि मागे असा व्ह्यू भारी, खूप भारी वाटतं. आता गर्दी बिलकुल नाही. हे बघा एकदम नाके बरोबर लोक आहेत. सगळ्यांची दर्शनं झालेली आहेत वाटते ह्या वेळेला. आता मगाशी आम्ही इथे शूज ठेवलेले, म्हणजे चपला इथे ठेवलेल्या, आणि मोबाईल फोन पण इथे ठेवू शकता. 10 रुपये घेतात, म्हणजे मोबाईल फोनचे पण 10 रुपये आणि चपलांचे पण 10 रुपये. आता नेक्स्ट टाईम आपला रूम जवळ असल्यामुळे आपण चपला विपला सगळं तिथेच ठेवू. मोबाईल फोन वाटलं तर इथे ठेवू दाखवायला. आणि हे बघा ही लाईन आहे अशी. मगाशी आम्ही इकडनं आतमध्ये गेलेलो, मग इथे एक 15-20 मिनटं त्यांनी उभं केलं. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात गेलो, तिथे पण एक अर्धा तास उभं केलं, मग अजून पुढच्या ह्याच्यात, आणि परत मग असं फिरून मग मागणं गेलेलो. म्हणजे बराच वेळ लागलेला तरी. आणि आतमध्ये गेल्यावर मग काय एवढा वेळ नाही लागला. काय मग जय जगन्नाथ
हा मेन मार्केट आहे. इकडनं तो रथयात्रा जेव्हा जाते तो हा रोड आहे. जेव्हा आपल्याला टी व्हीमध्ये दिसतं लाखोंनी लोक म्हणजे गर्दी असते, हाच रोड आहे. टोपी इत्यादी प्रतिबंधित इमॅजिन करू शकतो आपण, मंदिर बराच मोठा रोड आहे संपूर्ण भावे निषिद्ध मंदिरକୁ ପ୍ରବେଶ କରିବା ପୂର୍ବରୁ ଦୟାକରି ଏହି ସାମଗ୍ରୀଗୁଡ଼ିକୁ ବାହାରେ ଜମା କରନ୍ତୁ कृष्णाजीसाठी कपडे ସୁରକ୍ଷିତ घ्यायचे. ରଖନ୍ତୁ. बघूया ते जय भेटतायत का. जगन्नाथ. बघा, हीच ती बस आहे, स्टेशनवरनं येते. सकाळी आम्ही ही बस बघितलेली पण मिस झाली आमच्याकडनं. पूर्ण गर्दी होती त्या बसला. 10 रुपयात सोडते ते इथे मंदिराजवळ, म्हणजे थोडं लांब आहे. इथं मंदिर दिसतंय बघा त्याच्या मागे, चांगलं आहे. आणि नॉर्मल शेअरिंग ऑटो आहे ती 20-20 रुपये घेते. पण ते लोक जरा स्टार्टिंगला जरा म्हणजे हे करतात आपल्याला की शेअरिंग हा नाही इथे असं तसं, अकेला जाना पडेगा. मग काय 100, 150, 200 जे मनाला येईल तसे रेट सांगतात. असं आहे. बरं चालू तरी आम्ही लांब चालत आम्ही पण बसमध्ये बसलो. जगन्नाथपुरी यांचे मावशीचं मंदिर आहे इथे समोर, बसस्टॉपच्या समोरच आहे. आम्ही पण बसनीच चाललो. 10 मिनिटात बस भरली. बाकी आम्हीच पहिले बसलेलो, आम्हाला वाटलं वेळ लागेल बस भरायला, पण फटाफट बस भरले. स्टेशनला पण हीच आहे, बसस्टॉपला पण हीच बस आहे. वाटला खूप वेळ लागेल पण पूर्ण भरली बस एकदम. 5-10 मिनिटात तर निघू पहा आम्ही. 10 रुपये आहे पर पर्सन, 10 रुपये तिकीट. पूर्ण गर्दी झाली. चला मंदिरमध्ये गेल्यावर दाखवतो. दर्शन केलं लांबनंच आम्ही. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हाच गेट आहे. आपली कशी मावशी आवडते असते तशी देवाची मावशी इथे राहते. आणि जेव्हा रथयात्रा असते तेव्हा मग हे मंदिर ओपन केलं जातं, तेव्हा मग भाविक दर्शन घेऊ शकतात. आता तर पूर्ण बंदच आहे, म्हणजे लांबनं पण एवढंच जाऊ शकतं, ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत. पण छान आहे. मम्मी पण मावशीला सांगते फोन करून. मावशी आधी येऊन गेलेली आहे म्हणून रूम पण तिनेच आपल्याला सजेस्ट केलेला. खूप छान होता. छान आहे आपला रूम, म्हणजे आतमधलं नाही पण व्ह्यू आणि ते खूप छान आहे. म्हणजे समोरच मंदिर असल्यामुळे. मी पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल रूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर आणि ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर पण इथे येऊन पण थोडंफार डिस्काउंट मागा, देत आहेत ते. कारण काय जेव्हा मी पण फोन बिन करायचो त्यांना तेव्हा पण ते मला बोलायचे 2000 म्हणजे एका दिवसाचं. पण इथे आल्यानंतर मग 1700पर्यंत करून टाकलं त्यांनी, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. तसं त्यांना पण जरा ट्रस्ट बसतो ना की बाबा हे लोक आलेत बाबा, ते फोनवर जरा जास्तच सांगतात किमती, असं आहे. आणि आता कसं जरा एवढा सीझन नसल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता तेच अजून थोड्या 1 महिन्यानंतर आलं ना मग थोडा रेट वाढू शकतो. कसं पोरांना सुट्ट्या भेटतात म्हणून. ते बघा माझ्या मागे बघू शकते बघा, बस कंटिन्यू बस आहेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आता किती वाजलेत, 1 मिनटं, 8:30 वाजलेत तरी पण बस आहेत. म्हणून काय तुम्ही मस्तपैकी इथे येऊन दर्शन बाहेर न करून थोडं मार्केट फिरून निवांत करू शकता. यावेळेस मी विचार केला थोडं आपण इन्फॉर्मेशन पण द्यायला हवी ब्लॉगमध्ये. मावशीसोबत गप्पा चालू आहेत, फुल बिझी ब्लॉगमध्ये येत नाही आत. शॉपिंग झाली आहे बाकी. कृष्णाजीला कपडे घेतले मस्तपैकी. खूप भारी पेंटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. फ्रेम पण खूप भारी आहेत. असे स्ट्रीट फूड आहेत. आता थोडे बंद झालेत, मगाशी सगळे चालू होते. रोडच्या त्या पण साईडला पण आहेत, फळं बिळं सगळे भेटत आहेत. ते बघा या साईडला छोले भटुरे, चायनीज सगळं भेटतं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि या लोकांची स्पेशल म्हणजे स्वीट्स आहेत त्या पण भेटतात. बघा पाणीपुरी, बरंच काय आहे रोडच्या दोन्ही बाजूने, बरंच काय खायला आहे तुम्हाला. आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. बोललं जाऊ दे, 20-20 रुपयेच बोलला रिक्षामध्ये पण ठीक आहे. ते बघा स्ट्रीट फूड, केवढी गर्दी बघा, बरीच गर्दी आहे. बिर्याणी काय आहे.
आता हे असं बघून मला तर भूक लागली. मम्मी भूक लागली, चला इकडे जाऊन कुठे तरी खाऊ पाहिजे. तर मित्रांनो रूमवर आम्ही पोचलेलो आहे. मस्त मार्केट आहे, खूप छान आहे. बराच मोठा रस्ता आहे. गर्दी पण नव्हती एवढी, काय लागली नाही. चांगलं आहे. बरं झालं पावसाने विश्रांती घेतली. दुपारचा पडला, खूप जोरात पडला, त्यानंतर काय पडला नाही. बरं झालं. वातावरण पण खूप छान आहे. आता मंदिराला खूप मस्त लाईटिंग आहे. तर मित्रांनो आता आम्ही फिरता फिरता एक बघितलं, म्हणजे ऑफिसमधले पण काही ओडिसावाले होते, त्यांनी पण सांगितलेलं की इथे कसं आहे, एक म्हणजे बस असते, AC नॉन AC असते. त्यामध्ये ACचे 300 रुपये आता कळालं, आणि नॉन ACचे ACचे 350 आहेत आणि नॉन ACचे 300 रुपये आहेत. तर ते आपल्याला इथले सगळे पॉईंट कवर करतात. त्याच्यामध्ये 9-10 पॉईंट आहेत आणि ते सगळे कवर करतात. म्हणजे त्याच्यामध्ये लिंगराज आहे, परत सूर्यमंदिर आहे, 1-2 बीच आहेत आणि एक झू असं काहीतरी आहे. मग ते सगळ्या गोष्टी आपल्या इथनं कवर होऊन जातात. पण त्याला खूप वेळ लागतो, म्हणजे सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30, म्हणजे खूप वेळ आहे. पण डिस्टन्स पण खूप आहे. काही गोष्टी जवळपास आहेत, काही गोष्टी 40-50 किलोमीटर लांब आहेत. आणि परत इथनं भुवनेश्वरपर्यंत जायचं आहे आम्हाला, म्हणून मग खूप वेळ घेणार आहे. पण सगळ्या गोष्टी कवर होतील म्हणून चांगलं आहे. आणि प्राईस पण चांगली आहे, 350 AC खूप चांगलं आहे. आम्ही दोघं, मम्मी आणि मी, आम्ही आता तोच विचार करत होतो की बाबा जाऊया, ते बरं पडेल आपल्याला. कारण काय आपल्याला कसं माहिती नाही आता, आणि दोघांमध्ये ट्रॅव्हलिंगला जास्त पैसे जातील. हे बरं आहे, 350 सगळ्या पॉईंट्समध्ये कवर होतील आपल्याला. उद्या आपण तेच करणार आहे. मग त्यासाठी आता आपल्याला लवकर झोपून मग उद्या सकाळी लवकर निघायला लागेल तिथेच. चांगली गोष्ट, चांगलं झालं. पण ते मला वाटत होतं चालू असेल नसेल, चांगलं आहे, चालू आहे. ते मंदिराला बघा किती मस्त लाईटिंग आहे, खूप भारी. उद्या सकाळी आता लवकर उठायचं आहे त्यासाठी. म्हणजे उद्या जर तिकडे गेलो ना आम्ही, मग भुवनेश्वरला जायची गरज नाही. मग एक दिवस आपण इथे वाढू वाटलंच तर, आणि मग डायरेक्ट इथनंच एअरपोर्टला निघू. आता एअरपोर्टला इथनं मी विचारलं किती रुपये घ्याल, तर 1,500 रुपये बोलला आहे. बघू आता त्याला काय कमी जास्त थोडंफार डिस्काउंट. बाजूला वा. राधे राधे. जुगाड केलं आहे मी एक जरा. सेल्फी काय फ्लॅश लावलेली आधीच, काळा त्यात अंधार पूर्ण. चला मग मित्रांनो, हा मी ब्लॉग एंड करतो आता इथेच. मग उद्या भेटूया आपण. कोणते पॉईंट्स आहेत ते तुम्हाला उद्या सगळे कळतील त्यामध्ये, आणि किती ते म्हणजे बेनिफिशियल आहे ते पण कळेल आपल्याला, किती त्याचा फायदा होतो आपल्याला. नाहीतर दाखवायला सगळं चांगलं दाखवलं आहे आणि तिकडे मग प्रॉब्लेम नको व्हायला. बघू आता, ट्राय करून बघूया तुमच्यासाठी, आणि बघू आता. मग भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला. राधे राधे.